काल आपण मागच्या पिरियडमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 ग्राफिकल मेथड त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काल आपण कंप्लीट केला होता. आता आपल्याला ऍक्च्युअल क्वेश्चन नंबर 2 ग्राफिक तुमच्या समोर असणं आवश्यक आहे. क्वेश्चन 2 मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आता ग्राफिकली सॉल्व म्हणल्यानंतर आपल्याला ग्राफिकलीच एक्झाम मध्ये ते सॉल्व करावं लागेल. एक्झाम मध्ये तुम्हाला ग्राफ पेपर तिथं सेंटरवरती दिला जातो, त्यामुळं त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ग्राफ पेपर हा तिथे तुमच्यासाठी प्रोव्हाइड केला जातो. मग ग्राफिकली सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं म्हणल्यानंतर मागच्या पिरियडमध्ये मी जे तुम्हाला बोललो की तुम्हाला टेबल तयार करावं लागेल पहिले. मग आता आपण एक एक प्रॉब्लेम घेऊ आणि ग्राफिकली मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन्स कसं सॉल्व करायचं ते पाहू. मग प्रॉब्लेम नंबर 1, फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 6. आता या इक्वेशनचा पहिल्यांदा आपल्याला टेबल तयार करावं लागेल. मग ओरली आपल्याला टेबल तयार करणं जमलं पाहिजे. कॅल्क्युलेशन्स करत बसण्याची शक्यतो वेळ येऊ नये तेवढी प्रॅक्टिस आपण घरामध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपला वेळ वाया जाणार नाही. पटकन काम टेबलचं पूर्ण करून आपल्याला ग्राफ काढता येईल. कारण टेबलला मार्क्स असतात, कॅल्क्युलेशन्सला मार्क नसतात. हा, टेबलला मात्र मार्क असतो, त्यामुळे कॅल्क्युलेशन्स तुम्ही केलेच पाहिजेत अशी काही आवश्यकता नाही. आता x प्लस वाय इज इक्वल टू 6. मी काल तुम्हाला असं म्हणलं होतं की 4 व्हॅल्यू तुम्ही 4 सोल्युशन्स, मिनिमम 4 सोल्युशन्स. तर 3 सोल्युशन्स पण आपल्याला चालतील, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी टेक्स्टबुक मध्ये 3 सोल्युशन्स पण घेऊन चालेल असं म्हणलं. त्यामुळं x प्लस वाय इज इक्वल टू 6 आपण 3 सोल्युशन्स याचे तयार करू. मग एकाची व्हॅल्यू कन्सिडर करायची, दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सची तुम्ही एक्स समजा 2, 3, 4 या एक्सच्या व्हॅल्यू मी घेतल्या. जास्त कॉम्प्लिकेटेड घ्यायचीच नाही व्हॅल्यू. जितकं सोपं आणि जितकं पटकन होईल तेवढा प्रयत्न करायचा. उगं बिनकामाचं जास्त डोकं लावायचं. 4, 2 प्लस 4 6, 3 प्लस 3 4 प्लस 2. हा झाला पहिला टेबल. त्यानंतर दुसरा टेबल x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक प्रॉब्लेम एका ग्राफ पेपरवरती, दोन्हीही इक्वेशन्स एकाच ग्राफ पेपरवरती तुम्हाला काढायचे. त्याला 2 वेगवेगळे ग्राफ पेपर वापरायचे. x y x कॉमा y. मग परत x ची व्हॅल्यू कन्सिडर करा, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, किंवा y ची व्हॅल्यू कन्सिडर करा, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता काय इक्वेशनचा मिनिंग कळतो का आपल्याला? इक्वेशनचा मिनिंग काय? या इक्वेशनचा मिनिंग काय की या दोघांचं ऍडिशन 6 यायला पाहिजे, इथं दोघांचं सबट्रॅक्शन 4 यायला पाहिजे. मग तुम्ही समजा x ची व्हॅल्यू 5 पकडली तर y ची व्हॅल्यू आपल्याला आन्सर 4 येण्यासाठी y ची व्हॅल्यू काय लागेल? 1 लागेल. 5,1. समजा x ची व्हॅल्यू तुम्ही 2 घेतली, x2 घेतला तर y काय नाही कॅल्क्युलेशन करून बघू. 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. 2 तिकडे गेला. मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 2. ही आली वाय ची व्हॅल्यू. तर हे तुम्ही लिहिलं पाहिजे असं काही गरज नाही. डायरेक्ट मायनस 2 कॉमा मायनस 2. त्यानंतर मग x ची तिसरी व्हॅल्यू, समजा x इज इक्वल टू 6 घेतला तर 6 मायनस 2 इज इक्वल टू 4. म्हणजे इथं 2 येईल. 6,2. आणि नाही लक्षात आलं तर ही मेथड आहे. या मेथडनं तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करू शकता. परंतु मला वाटतं हे असं आपल्याला डायरेक्ट जमायला काय हरकत नाही. तेवढी प्रॅक्टिस आपण
घरामध्ये करणं आवश्यक आहे. तर हे झाले दोन्ही टेबल. हे दोन्ही टेबल तुमच्या ग्राफबुक मध्ये उजव्या बाजूला जे तुम्हाला पेज दिलेलं आहे त्या पेजवरती हे दोन्ही टेबल्स तुम्ही लिहून घ्यायचे. आणि हे दोन टेबल्स लिहिल्याच्या नंतर मग आता आपल्याला या दोन टेबलचे म्हणजे या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे. तर त्यासाठी मग आता आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम ग्राफ पेपरवरती कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करावं लागेल. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, लास्ट इयरला आपण पाहिलं होतं. जेव्हा आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ग्राफ पेपरवरती प्लॉट करतो तेव्हा तिथे तयार होते ती कोऑर्डिनेट सिस्टीम. मग कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला हे पॉइंट सगळे घ्यावे लागतील. मग आता पहिला पॉइंट आहे आपला 2,4, त्यानंतरचा 3,3, त्यानंतर 4,2 आणि 5,1, 2-2, 6,2. ठीक आहे. मग आता या इक्वेशनचे ग्राफ्स आपल्याला प्लॉट करायचे ग्राफ पेपरवरती. मग आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला ग्राफ बुक मध्ये तयार करायची. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज ओरिजिन 0, पॉझिटिव्ह नंबर्स, इक्विडिस्टंट, निगेटिव्ह नंबर्स, इक्विडिस्टंट, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स. आता काही रूल्स मी सांगितलेले नाहीये तरी आपण आपल्या डोक्यामध्ये ते कुठून आणतात काय देव झाले. इकडे जितके नंबर आहेत तितकेच नंबर इकडे पाहिजेत असं कोणताही रूल नाही. वरती जेवढे नंबर आहेत तेवढेच नंबर खाली पाहिजेत असा कोणताही रूल नाही. लास्ट इयरला पण मी बोललो होतो. नंबर्स कमी जास्त असतील तर चालतात, त्याचा काही आपल्या त्या अँसरशी त्याचा काही संबंध नाही. शेवटी ती लाईन आहे, इनफायनाईट एक्सटेंड आपण त्याला करू शकतो. त्यानंतर मग वरती स्केल ऑन बोथ एक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ही स्केल परमनंट सगळ्या ग्राफ पेपरवरती तुम्हाला आता ही स्केल घ्यायची आहे. या पद्धतीनं दोन्ही ऍक्सिस तुम्हाला प्लॉट करायचे. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. तर हे असे चारी क्वाड्रंट. आणि मग आता आपण जे टेबल्स तयार केले त्या टेबल मधला जो पहिला टेबल आहे त्याचे सगळे पॉइंट आता आपल्याला प्लॉट करायचे. पहिला पॉइंट काय होता आपल्या टेबल मधला 2,4. मग आता 2,4 2 एक्स क्वाड्रनेट 2 आहे आणि वाय क्वाड्रनेट 4 आहे. मग 2 पासून 4 कडे यायचं आणि इथं हा पॉइंट मार्क करायचा पहिला 2,4. त्यानंतरचा पॉइंट आहे 3,3. हा पण पहिल्या क्वाड्रंट मध्ये 3,3. मग हा इथं आला 3,3 आणि त्यानंतरचा पॉइंट आहे 4,2. हा पण पहिल्या क्वाड्रंट मध्ये 4,2. हा इथे आला 4,2. तर हे तिन्ही पॉइंट्स तुम्हाला ग्राफ पेपरवरती विदाउट डॉटेड लाईन प्लॉट करायचे. आणि पॉइंट्स प्लॉट झाल्याच्या नंतर तिन्ही पॉइंट्स मधनं जाणारी लाईन, आता ही जी लाईन आहे ही तिन्ही पॉइंट मधून जायलाच पाहिजे. जर जात नसेल तर याचा अर्थ एकतर आपण टेबलमध्ये रॉंग झालो आणि टेबलमध्ये जर रॉंग नसतो तर पॉइंट प्लॉट करण्यामध्ये रॉंग झालो. कुठेतरी एका ठिकाणी आपलं रॉंग झालंय असं समजायला काही हरकत नाही. मग हे कोऑर्डिनेट्स इथं द्यायचे 2,4, 3,3 आणि 4,2. तर हे हा पहिला ग्राफ झाला. त्याच्यानंतर आता याच ग्राफ पेपरवरती दुसरा ग्राफ आपल्याला याच पेपरवरती प्लॉट करायचा आहे. पहिला पॉइंट आहे 5,1.
सॉरी 5 1 इथे हा आला 5,1. त्यानंतर 2 - 2, तर 2 - 2 हे येईल सेकंड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हे इथं आला 2 - 2 आणि त्यानंतर 6 2 हा मिळेल आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 6 2 म्हणल्यानंतर हा 6 आणि हा 2, तर इथे कुठेतरी हा तुम्हाला पॉइंट मिळेल आणि मग हा पण ग्राफ तिन्ही पॉइंट मधनं पास व्हायला पाहिजे. मग ह्याचे पण कोऑर्डिनेट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. हा 5 1, हा 6 2 आणि 2 - 2, हा 2 - 2 आणि इक्वेशन, याचं पण इक्वेशन आणि याचं पण इक्वेशन तुम्हाला तिथं लिहायचंय. दुसऱ्या ग्राफचं इक्वेशन आहे x - y. x - y = 4 आणि याचं पण इक्वेशन इकडे कुठेतरी x + y = 6. तर हे झाले दोन्ही इक्वेशनचे ग्राफ. या पद्धतीनं टेबल्स, त्यानंतर ग्राफ पेपरवरती पॉइंट प्लॉट करणे, दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करणे. आता आपल्याला सोल्युशन सांगायचे काय आहे ते. हे झालं ग्राफ प्लॉट करणं. आता सोल्युशन कोणतं ते महत्वाचं आहे. तर दोन्हीही ग्राफ ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट झाले, जिथं दोन्ही ग्राफ एकमेकाला इंटरसेक्ट झाले त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते बघायचे त्या पॉइंटचे. आता योगायोगानं हा पॉइंट आपल्या टेबलमध्ये आलाय. तो येईलच असं नाही, परंतु आता इथं आपल्या टेबलमध्ये तो पॉइंट आलेला आहे. तो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल असं नाही. जर आला असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जर आला नसेल तर इथं मार्क करायचा आणि इथे कोऑर्डिनेट काय आले ते त्याच्या बाजूला लिहायचे. पण आता आपल्याकडे इथं कोऑर्डिनेट्स हे आपल्याला आपल्या टेबलमध्येच आलेले आहेत. त्यामुळं दोन्ही इक्वेशन जिथे इंटरसेक्ट करतात तो पॉइंट हा आहे. मग तिथं तुम्हाला उजव्या बाजूला जिथं तुम्ही टेबल तयार केले तिथं तुम्हाला लिहायचंय the lines intersect each other in point 5, 1 आणि खाली मग therefore x = 5 and y = 1 is the सोल्युशन. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आणि हे कुठे लिहायचंय? ग्राफ पेपरवरती नाही, उजव्या बाजूला जिथं आपण टेबल तयार केले त्या ठिकाणी हे तुम्हाला खाली तिथं लिहायचंय. तर इथं तुमचा पूर्ण प्रॉब्लेम संपला. पहिला तर टेबल करेक्ट आले पाहिजेत फर्स्ट. नंबर 2 पॉइंट प्लॉट करता आले पाहिजेत करेक्ट. नंबर 3 लाईन्स करेक्ट आल्या पाहिजेत. नंबर 4 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आलं ते पाहायचं. आणि नंबर 5 सोल्युशन आपल्याला काय मिळाले ते पाहिजे. तर 5 स्टेप्स ग्राफिकल मेथड मध्ये तुम्हाला आहेत. तर या 5 स्टेप्स मला वाटतं आता तुमच्या लक्षात आलेल्या असतील. हा तुमचा पहिला प्रॉब्लेम होता. हा पूर्ण प्रॉब्लेम मी आता एक्सप्लेन केलेला आहे. आता मी त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत पुढचे सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, पुढचे जे 5 प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त आता टेबल्स तयार करून देणार आहे. आणि मी टेबल्स तयार करून दिल्याच्या नंतर त्यांचे ग्राफ काढणे आणि त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करणे हे काम तुम्हाला करायचं आहे. त्यामुळं टेबल्स मी तयार करून देतो, ग्राफ काढण्याचं काम तुम्ही घरी पूर्ण करायचं. म्हणजे आपली ही फर्स्ट मेथड या वर्षीची कम्प्लीट होईल. म्हणजे आपल्याला पुढच्या पिरियडपासून पुढच्या मेथडला सुरुवात करता येईल.
तर हे राहिलेलं जे पुढचं जे काम तुम्हाला मी सांगणार आहे ते तुम्हाला घरामध्ये कंप्लीट करायचं आहे, ते निश्चित करा, अवश्य करा, ते महत्वाचं आहे. आणि टेबल्स तयार करण्याची प्रॅक्टिस ही तुम्ही घरी करणं आवश्यक आहे. मग आता हा फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट झालाय. सेकंड प्रॉब्लेम पासून मी फक्त टेबल्स देईन. टेबल्स तुम्ही लिहून घ्यायचे तुमच्या ग्राफ बुक मध्ये आणि त्यांचे ग्राफ्स तुम्ही घरी प्लॉट करून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आला ते चेक करायचं. जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही पर्सनली मला ग्रुपवर कॉन्टॅक्ट केला, ग्रुपवर डिफिकल्टी टाकली चालेल, पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, न लाजता न घाबरता, ते महत्वाचं आहे. तर प्रॉब्लेम नंबर 2. आता प्रत्येक प्रॉब्लेमचे टेबल्स वेगवेगळ्या पेपरवरती प्लॉट करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांचे ग्राफ्स काढून घेता येतील. प्रॉब्लेम नंबर 2, x + y = 5. फर्स्ट इक्वेशन. मग याचा टेबल तयार करू. मग एकाची व्हॅल्यू कन्सिडर करणे, दुसऱ्याची व्हॅल्यू लिहिणे. आता या इक्वेशनचा मिनिंग काय होतो की दोघांचं ऍडिशन 5 यायला पाहिजे. मग तुम्ही x ची कोणती व्हॅल्यू कन्सिडर करा, y ची व्हॅल्यू ऍडिशन 5 यायला पाहिजे, त्याप्रमाणे y ची व्हॅल्यू. मग सपोज x = 1 2 3. मग 1 आहे 4 2 3 3 2. हा झाला पहिला टेबल. त्यानंतर मग सेकंड इक्वेशन. x - y = 3. x y x, y. मग आता दोघांचं सबट्रॅक्शन 3 आलं पाहिजे, x आणि y चं. अशा x च्या व्हॅल्यू घ्या की दोघांचं सबट्रॅक्शन 3 यावं. म्हणजे समजा 4 5 6. मग 4 - 1 म्हणजे 3 येईल. 5 2 5 - 2 3 6 3. आपल्याला जर नाही लक्षात आलं तर सरळ मग इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायची, कॅल्क्युलेशन्स करायचे, अँसर आणायचं. पण प्रॅक्टिस करणं हे आवश्यक आहे. हा झाला प्रॉब्लेम नंबर 2. त्याचे हे दोन्ही टेबल. हे दोन्ही टेबल्स तुम्ही पुढच्या ग्राफ पेपरवरती लिहून घ्यायचे आणि मग ह्यांचे ग्राफ्स काढून सोल्युशन काय आलं ते चेक करायचं. हे पुढचं काम तुम्हाला करायचं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. असं प्रत्येक प्रॉब्लेमचे टेबल्स मी तुम्हाला देणार, तुम्ही ते घरी कंप्लीट करायचं. हा झाला प्रॉब्लेम नंबर 2. हे दोन्ही टेबल्स तुमच्या ग्राफ बुक मध्ये तुम्ही घ्यायचे आणि यांचे ग्राफ काढायचे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3. x + y = 0. आता x + y = 0 म्हणजे दोघांचं ऍडिशन 0 आलं पाहिजे. मग x = समजा 2 घेतला तर 0 येण्यासाठी y ची व्हॅल्यू काय लागेल आपल्याला, -2 लागेल. 2 - 2 3 4 -3 -4 3, -3 4, -4. नाही लक्षात आलं तुम्ही टाकून बघू शकता. 2 + y = 0. 2 तिकडे गेला, y = -2. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. हा झाला पहिला टेबल. त्यानंतरचं इक्वेशन आहे 2x - y = 9. आता याला काय करायचं, कॅल्क्युलेशनला, ओव्हरऑल कॅल्क्युलेशनला आपल्याला इझी जायला पाहिजे. तर इझी जाण्यासाठी काय करायचं, आता या इक्वेशन मध्ये हा जो y आहे याला आपण राईटला घेऊ. 9 +
वाय होईल, वाय तिकडे गेला आणि मग हा एक्स इज इक्वल टू 9 प्लस वाय अपॉन 2 खाली जाईल डिनॉमिनेटरला. असं आपण थोडंसं इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे आता ओरली कॅल्क्युलेशन्स करायला आपल्याला सोपं जाईल. एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता व्हॅल्यू वाय ची कन्सिडर करायची, एक्स ची नाही. वाय ची व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता व्हॅल्यू घेताना वाय ची हे जे ऍडिशन आहे हे पुढं 2 न डिवाइड व्हावं असं थोडंसं काळजी घ्यायची. म्हणजे वाय ची व्हॅल्यू समजा मी 1 घेतली. आता गडबडीत काय होतं एक्झाम मध्ये, आपण घेताना वाय ची व्हॅल्यू घेतो आणि गडबडीत एक्झाम मध्ये वाय ची व्हॅल्यू आपण एक्सच्या कॉलम मध्ये लिहून टाकतो आणि तसं जर झालं तर मग मात्र आपला प्रॉब्लेम रॉंग होईल. त्यामुळे वाय ची व्हॅल्यू जर कन्सिडर केली असेल तर ती वायच्या तिथं समोर लिहा काळजीनं. मग आता काय होईल इथं दाखवतो. एक्स इज इक्वल टू 9 प्लस 1 अपॉन 2 एक्स इज इक्वल टू 10 अपॉन 2 एक्स इज इक्वल टू 5 आला. एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे पहिला पॉइंट आला 5,1. असं कॅल्क्युलेशन तुम्हाला ओरली करायचंय, रायटिंग मध्ये शक्यतो करण्याची वेळ येऊ नये. मग आता परत वायची दुसरी व्हॅल्यू समजा वाय इज इक्वल टू 3 घेतला. 9 प्लस 3 12 डिवायडेड बाय 2 6,3 मायनस मध्ये घेऊ. समजा वाय इज इक्वल टू -5 घेतला. 9 मायनस 5 4 राहिला. 4 डिवायडेड बाय 2 -5. हा तयार झाला दुसरा टेबल. हा फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. दोन्ही इक्वेशनचे ग्राफ प्लॉट करणे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहणे आणि सोल्युशन लिहिणे. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 3. हा झाला प्रॉब्लेम नंबर 3. प्रत्येक प्रॉब्लेमचे टेबल दुसऱ्या पेजवरती लिहून घ्यायचे, एकाच पेजवरती नाही. हा झाला प्रॉब्लेम 3. त्यानंतर मग हे लिहिल्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4. 3x minus y is equal to 2. आता सर परत आपल्याला इझी जावं. 3x is equal to y इकडे घेतला 2 plus y. x is equal to 2 plus y upon 3. आता कॅल्क्युलेशन्सला सोपं जातं, इझी जातं ओरली कॅल्क्युलेशनला. मग x y x कॉमा y परत व्हॅल्यू कोणाची घेणार, y ची. काय घेणार व्हॅल्यू, 3 न डिवाइड व्हायला पाहिजे दोघांचं ऍडिशन. मग थोडा विचार करायचा की काय घ्यावं. तर 4 कशामुळे 4 2 प्लस 4 6 डिवायडेड बाय 3 2 2,4. असंच नेक्स्ट व्हॅल्यू काय घेणार, -2 घेऊ. y इज इक्वल टू -2. काय होईल -2 घेतला तर 2 - 2 0 0 डिवायडेड बाय 3 0 डिवायडेड बाय एनिथिंग. द आन्सर इज 0. 0 - 2. त्यानंतर मग आणखीन एक y ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. मग अजून एक y ची व्हॅल्यू जर घेतली तर 4 -4 y ची व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये काय होतं ते सांगतो तुम्हाला. सपोज तुम्ही y ची व्हॅल्यू 6 घेतली तर काय होईल 2 + 6 अपॉन 3. 2 + 6 अपॉन 3 म्हणजे 8 अपॉन 3 येईल
आणि 8/3 जर आलं तर हे आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करता येत नाही. त्यामुळं अशा व्हॅल्यू तुम्हाला तिथं टेबलमध्ये घेता येणार नाही की ज्याच्यामुळे आपल्याला पॉइंट प्लॉट करायला अडचण येईल. अशा टाईपच्या व्हॅल्यू ह्या तुम्हाला तिथे घ्यायच्या नाहीये. ही काळजी तुम्हाला तिथं घ्यावी लागणार आहे पेपरमध्ये. तर हे लक्षात ठेवा. मग आता वायची व्हॅल्यू 1 करू. y1 घेतला तो 2 + 1 3/3 म्हणजे 1 आला 1,1. तर मी जे आता तुम्हाला दाखवलं की y = 6 घेतला तर 8/3 आणि 8/3 हा पॉइंट आपल्याला तिथं हा कोऑर्डिनेट ग्राफ पेपरवरती दाखवता येत नाही. त्यामुळे तशा व्हॅल्यू टाळायच्या. शक्यतो आन्सर हे आपल्याला असंच मिळावं जे की आपण ग्राफ पेपरवरती पॉइंट तो प्लॉट करू शकतो. तर हा झाला हे झालं पहिलं इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे 2x - y = 3. मग 2x = 3 + y, x = 3 + y/2. हे झालं सिम्प्लिफिकेशन. आणि मग आता x, y. मग आता तुम्हाला परत y ची व्हॅल्यू घ्यायची, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग y = 3 घेतला 3 + 3 6/2 3. y = 5 घेतला 5 + 3 8/2 4. y = -1 घेतला 3 - 1 2 2/2 1 1,-1. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 4. त्याचे हे दोन्ही टेबल्स. हे टेबल्स तुमच्या ग्राफ बुक मध्ये तुम्ही घ्यायचे. त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 3x - 4y = -7. आता हे एकच इक्वेशन असं आहे की ज्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला व्हॅल्यू घ्यायला त्रास होईल. तर या टाईपच्या इक्वेशनची प्रॅक्टिस ही तुम्हाला घरी जास्त करावी लागेल जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. मग आता या इक्वेशन मध्ये आपण 4y ला राईट लाईन 3x = हा निगेटिव्हचा 4y पॉझिटिव्ह होईल त्याला मी आधी लिहितो -7. x = 4y - 7/3. आता x, y. आता इथे तुम्हाला व्हॅल्यू घ्यायला थोडं डोकं जास्त वापरावं लागणार आहे कारण परत /3 आहे. मग आता y ची व्हॅल्यू कोणती घ्यायची? मग आता y ची व्हॅल्यू समजा मी 1 पकडली. मग काय होईल मी दाखवतो कॅल्क्युलेशन करून. x = 4 × 1 -7/3. x = 4 - 7/3. x = 4 - 7 -3/3. x = -1. म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायला काही अडचण नाही. सो x = -1. सो -1,1. समजा y ची व्हॅल्यू तुम्ही 3 पकडली तर काय होईल पहा. x = 4 × 3 y = 3 घेतला -7/3. 12 -7/3. 12 - 7 5/3. आणि आता 5 3 न डिवाइड होत नाही. त्यामुळं तुम्हाला ही व्हॅल्यू ग्राफ पेपरवरती x कोऑर्डिनेट दाखवता येणार नाही. त्यामुळं अशा व्हॅल्यू आपल्याला इथे घेता येत नाही. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये जमवता आलं पाहिजे आणि हेच इम्पॉर्टंट आहे या
ग्राफिकल मेथडमध्ये. तर आता मग ही व्हॅल्यू आपल्याला नकोय, मग दुसरी व्हॅल्यू कोणती घ्यायची हे थोडस डोकं लावून आधीच तुम्हाला ठरवावं लागेल. मग आता y ची व्हॅल्यू मी 7 घेतो. मग काय होईल 4 into 7 minus 7 upon 3 28 minus 7 upon 3 21 upon 3 3 7 21. So 7 हा सेकंड पॉइंट. आणि आता y ची व्हॅल्यू ही -2 घेतो. काय होईल x is equal to 4 into -2 -7 upon 3 4 into -2 -8 -7 upon 3 -8 -7 -15 upon 3 and -15 divided by 3. The answer is -5. So the third point is -5 comma -2. तर हा झाला फर्स्ट टेबल, फर्स्ट इक्वेशन. तर थोडं याचं प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावं लागेल. त्यानंतर मग सेकंड इक्वेशन 5x minus 2y is equal to 0. 2y राईटला नेला. 5x is equal to 2y. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. x is equal to 2y upon 5. आणि मग आता x comma y. आणि मग परत y ची व्हॅल्यू y is equal to 5 घेतला. काय होईल 2 into 5 10 upon 5 म्हणजे 2 आला. 2 comma 5. त्यानंतर y is equal to समजा 6 घेतला. मग काय होईल आता इथे 12. 2 into 6 12 upon 5. मग 12 upon 5 म्हणल्यानंतर 5 2 जा 10 2 राहिला पॉइंट 5 4 जा 20 म्हणजे 2.4 चालतं. 2.4 हा आपल्याला ग्राफ पेपरवरती दाखवता येतो. असं चालतं. एक डिजिट चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त चालत नाही. त्यानंतर मग समजा -5 घेतला तर -10 upon 5 -2 -2 comma -5. हे झाले